नमस्कार. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण महिन्यातला चौथा सोमवार. त्या सोमवारची ही लगबग चालू आहे. तर मी आज बनवला आहे सकाळी ज्यांचा सोमवार आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक आणि ज्यांचा सोमवारसोबत गोकुळाष्टमीचा उपवास आहे त्यांच्यासाठी फराळीचं, म्हणजे आपलं फराळीचं उपवासाचं. त्यात स्वयंपाकासाठी मी बनवलं आहे चवळीच्या शेंगाची भाजी, भात बनवला आहे आणि तुरीच्या डाळीचं वरण, भात लावून घेतला आहे, पीठ तिंबलेलं आहे आणि ही आहेत भजी. आता सोमवार म्हटल्यावर कांदा तर कुणी खाणार नाही, म्हणून त्यासाठी दुसरा ऑप्शन मिरचीची भजी आणि साधी आपली गोल भजी. लहान मुलांसाठी ही गोल भजी आणि मोठ्या माणसांसाठी ही मिरचीची तिखट भजी. अशी तेलामध्ये सर्व भजी सोडून घेतली, तळून घेतली. सोमवारचा दिवस आहे, त्यात सोबत गोकुळाष्टमीचा उपवाससुद्धा आहे, त्यामुळे सकाळी सर्वांच्याच घरी गडबड चालू असेल. तशीच आहे. या बघा, चपात्या करून घेतल्या, मुलांचे डबे भरले. आता गोकुळाष्टमी म्हणल्यावर सुंठवडा, पूजेची तयारी, सकाळची गडबड, सर्व आंघोळ्या वगैरे सर्व कामं करून घ्यायची म्हणल्यावर उशीर तर होणारच. त्यात मुलांना कृष्ण आणि राधिका या वेशभूषेमध्ये शाळेमध्ये बोलवलं होतं, त्यांना तयार करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये सकाळचा हा वेळ कितीही असला तरी कमीच पडतो. मुलं तयार होत आहेत तोपर्यंत माझा इकडं सर्व स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. हा सगळा स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर चहा दूध झालं, मुलांचे शाळेचे डबे भरून घेतले, त्यांच्यासाठी मिठातली चवळीची भाजी केली, चवळीच्या शेंगांची भाजी करून घेतली, मुलांचे डबे भरून घेतले. सकाळी सर्वांच्या घरी तर गडबड असतेच. आमच्या घरी 4 मुलं आहेत, पण त्यापैकी 2 मुलं शाळेला जातात, 2 लहान असल्यामुळं घरीच राहतात. दोघांचेही डबे भरून घेतले. त्यांनी माझा स्वयंपाक होते तोवर हे रेडीसुद्धा झाले. बस स्टॉपवर जाऊन थांबले आणि ते शाळेला निघून गेले. ते गेल्याच्या नंतर मग माझा हा फराळीचा बेत, म्हणजे आम्ही दोघींचा बायकांचा फराळ असते. गोकुळाष्टमी असल्यामुळे फराळ आणि इकडे देवपूजेची सुद्धा तयारी चालू आहे. शाबू भिजत घातला आणि बेलाची पानं तोडून घेतली. बेल हे अगोदरच्या दिवशी आणून ठेवला होता, फक्त देठाची तोडून घ्यायची होती. बेल तोडून धुवून घेतला, त्याला विभूती हळद कुंकू लावून घेतलं. सर्व देव पितांबरीनं घासून, पूजेचं ताट घासून घेतलं, स्वच्छ करून सर्व देव पुसून घेतले. देवांसाठी फुलं घेऊन आले. अंगणातच आहेत, मला शूट करता आलं नाही, पण अंगणातली देवाची फुलं घेऊन आली. देवपूजा झाली, नैवेद्य दाखवला आणि इथे फराळीचं बनवत आहे. शाबू भिजत घातला, शाबू भिजलेला आहे. तोपर्यंत भात. सोमवार तर भाताशिवाय सोडलाच जात नाही. आमच्या इथे तर असंच मानतात की सोमवार तो श्रावण महिन्यातला असो किंवा आठवडी सोमवार असो, भाताशिवाय रुजू नाही, म्हणून आम्ही भगरचा भात बनवला, भातासाठी ऑप्शन म्हणून. आणि भगरच्या भातासोबत खाण्यासाठी आमटीसुद्धा बनवली. हे शेंगदाण्याची आणि बटाट्याची आमटी आहे. तोपर्यंत भातही रेडी झाला, वरण शिजले. आता पूजेची सर्व तयारी करून घेऊ. हे बघा पूजेची तयारी. हे मागच्या बाजूला आहे तो फेटा आहे, आमच्या लग्नातला यांचा फेटा, आणि पुढचे ते शॉल आहे. ते साईडचे कमळाचे तोरण आहेत, ते तोरण बांधून घेतले. आणि ही दाराचे आपल्या झेंडूच्या फुलाचे तोरण घेतलेले ते लावले. परत 2 कुंड्या, मोठ्या साईजच्या कुंड्या होत्या आमच्यापाशी, त्याच लावल्या. त्यामध्ये या छोट्या कुंड्या ठेवल्या. मध्ये फुलं नव्हती म्हणून मी घरातल्याच कुंड्या ठेवल्या. आणि एका बॉक्सवर माझं ही ओढणी आहे, घोंगट, ते ठेवलं. आणि त्याच्यावरती कृष्णाची खूप मोठी मूर्ती आहे. पिंपळाची पानं तर लागणारच कृष्णाला. दोन्ही साईडला पिंपळाची पानं खोवून घेतली. गुलाबाची फुलांची आर्टिफिशियल कुंडी आहे ही, खूप छान दिसते, ती ठेवली. परत हा असं मधोमध बास्केटचा पाळणा करून घेतला. हा इन्स्टंट आहे सर्व, म्हणजे
पाळणा हा खास बनवून नव्हता आणलेला, घरीच आम्ही कशाचा तरी असं दरवर्षी तसाच बनवून घेतो. पूजेची सर्व तयारी झाली. मग कृष्णाची पूजा करून फराळ केली, फक्त पूजा केली. फराळीमध्ये आहे शाबूची खिचडी, भगर, आमटी आणि सुंठवडा. संध्याकाळच्या 7-8च्या सुमारास अशा सर्व बायका घरी आल्या. बोलवून आणलं, गोपागोपी केली कृष्णाची. याला गोपागोपी बोलतात. आमच्या इथे करतात, तुमच्या इथे करतात की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. गोपागोपी केली, कृष्णाला झोपवलं. आम्ही सर्व बायकांनी दोरी धरलं आणि त्यांनी पाळणा म्हणून घेतला. कृष्णाचा आहे बघा, पाळणा म्हणत आहेत सर्व बायका. कृष्णाचा पाळणा म्हणून झाल्यावर शंकर देवा. आमच्या इथे असं बायका सर्व बोलवून कृष्णाचं नाव ठेवून गोपागोपी करून छान करतात गोकुळाष्टमी साजरी. आरती दिली, सर्वांना प्रसाद दिला, देवाची पूजा केली, आशीर्वाद घेतला. आणि हे आमचे काही गोकुळाष्टमीचे फोटो. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. कशी वाटली गोकुळाष्टमीची ही घरच्या घरी केलेली ही आमची पूजा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.